नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत खमंग ढोकळा. चला तर मग बाजारसारखा. रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला 1 वाटी बेसन, रवा, चवीपुरतं मीठ, साखर, तेल, गरम पाणी, इनोचं पाकेट आणि लिंबूचा रस. गरम पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला शक्यतो गरम पाणीच वापरायचं आहे, त्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाही आणि बेसन पण चांगल्या प्रकारे घोळलं जातं. तर बघू शकता इथे आपल्याला पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून यामध्ये बॅटर बनवून घ्यायचं अशा प्रकारे. नंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला रवा. जास्त नाही, 2-3 चमचे घालायचा आहे. ते छान मिक्स करायचं. रव्यामुळे ढोकळ्याची टेस्ट खूप छान लागते. हे छान मिक्स झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. तेल घालायचं आहे 2 चमचे आणि परत हे छान मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लिंबाचा रस, साखर आणि याचं परत थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं आहे पातळ थोडं. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. एकसारखं असं फिरवत राहायचं आहे अशा प्रकारे. नंतर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद जास्त नाही, फक्त चिमूटभर, आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी. त्यानंतर हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्याला 10 मिनिटं मुरू द्यायचं आहे. त्यानंतर मी इथे एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे. पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि त्याला उकळी येईपर्यंत आपण डब्याला तेल लावून घेणार आहोत. ज्या डब्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या डब्याला चांगल्या प्रकारे पूर्ण तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तुम्ही कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये कशामध्ये पण करू शकता. ताटामध्ये पण पसरवून ठेवू शकता, त्यामध्ये पण छान निघतो. फक्त त्या डब्याला किंवा ताटाला तेल लावायला हवं. तर अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला जे बेसन आपण झाकून ठेवलं आहे त्यामध्ये इनोचं पॅकेट घालायचं आहे एक. त्यानंतर हे बघा यामध्ये आपल्याला हे इनो घालायचं आहे. तर यामध्ये आपल्याला हे पूर्ण पाऊच घालायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा छान फुलेल. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. इनोमुळे ढोकळा छान फुगतो ॲक्टिव्ह होण्यासाठी. आणि तुम्ही यामध्ये सोडा पण वापरू शकता जर इनो नसेल तर. तर यामध्ये थोडं ॲक्टिव्ह होण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता आपलं बेसन डबल झालं आहे, याला बबल्स आलेले आहेत. तर याला जास्त ढवळत नाही बसायचं. लगेच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. याला आपल्याला डब्यामध्ये घालायचं आहे. तर बघू शकता बेसन किती छान फुगलेलं आहे. अगदी थोडं बेसन होतं पण त्यामध्ये इनो घातल्यामुळे ते डबल झालेलं आहे. तर या मिश्रणाला आपण डब्यामध्ये घालणार आहोत. ते टॅप करायचं आणि ते उकळत्या पाण्यामध्ये कढईमध्ये तर 20 मिनिटांनंतर आपल्याला बघायचं आहे. आणि याला छान होईपर्यंत अजिबात खोलून बघायचं नाही. तर हे बघा 20 मिनिटांनंतर आपला ढोकळा छान शिजलेला आहे. तर हे बघा अजिबात चिपकलं नाही. त्यानंतर हा ढोकळा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. सहज अलगद निघतो कारण यामध्ये आपण तेल लावलेलं होतं. तर बघू शकता एकदम सुंदर असा आपला ढोकळा झालेला आहे आणि छान फुगलेला आहे. तर बघू शकता याची जाडी पण मस्त पडलेली आहे.
त्यानंतर आपण इथे तडक्यासाठी सामान तयार करणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची, निंबूचा रस, कढीपत्ता, हिंग आणि मोहरी आणि जिरं लागणार आहे. तर इथे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे 1 चमचा. त्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं, मोहरी घालायची, छान तडतडू द्यायची आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत आणि हिंग घालायचं आहे. गॅस बंद करायचा. नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा, कारण गरम तेलामध्ये कढीपत्ता लगेच होतो. त्यानंतर इथे बघू शकता खाली उतरवल्यानंतर आपल्याला निंबाचा रस आणि थोडं साखरेचं पाणी घालायचं आहे, नाहीतर अंगावर उडतं तेल. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे छान यामध्ये पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही यावर खोबरेसुद्धा घालू शकता किसून. तर अशा प्रकारे पूर्ण ढोकल्यावर आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त झालेला आहे आपला ढोकला. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कारण छोट्या क्रिएटरना एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यांना मोटिवेशन मिळतं. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे ढोकला. तर हे बघा, याला आपण कट करून बघूया. अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता हे बघा किती स्पंजी मस्त झालेला आहे. हे बघा मस्त लेअर पडलेली आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.